शुभमभाई पडवल यांच्याकडून या स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचला कोल्ड्रिंक आहे आणि एक सन्मान चिन्ह आरा संघ दोन पंच पाठवायचे लगेच मॅच मध्ये राजू दादा केलकर यांच्या हस्ते याच्या पुढील यस मॅन ऑफ द मॅच याचा मानकरी आहे चेतन. खूप चांगलं खेळ दाखवलं चेतनने. आधार अली आणि त्याचबरोबर बापदेव अष्टमी या दोन संघांमध्ये ही लढत. अंधार अली या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. एका बाजूला अंधार अली आणि दुसऱ्या बाजूला बापदेव अष्टमी. एक चांगलं क्रिकेट 5 षटकांचा हा सामना असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज रोहित शिंदे, स्ट्राइक वरती साईराज, नॉन स्ट्राइक वरती ओमकार. दोन्ही संघ पाहायला गेला तर अपनी पहिली मैच खेलता है. पहला मुकाबला दोनों टीमें अपना खेल रही है. आप देख रहे हैं श्री स्वयंभू धावीर महाराजा एसोसिएशन की जानिब से आयोजित किया हुआ ये दिशा क्रिकेट एकेडमी वारसे की एक बेहतरीन टूर्नामेंट. रोड उद्रुक ग्राउंड पर खेल की शुरुआत. पहली ओवर लेकर रोहित शिंदे तैयार. स्ट्राइक पर देखा जाए तो साईराज, नॉन स्ट्राइक पर ओमकार, नॉन स्ट्राइक पर साईराज. ओमकार ने खेला हुआ स्ट्रोक, हुक शॉट खेलने की कोशिश और शॉर्ट लेग की रीजन में पहला कैच पकड़ा था. रोहा तालुका देखा जाए तो क्रिकेट के लिए बहुत ज्यादा प्रसिद्ध है और बहुत ही ज्यादा पैमाने राजू केरकर सर की सराहना करूंगा, उनके पूरे टीम की. तो सुरेंद्र भाटेकर सर हो या फिर राकेश केरकर सर हो, अप्पा म्हात्रे, साथ ही साथ मयूर परवल, ये जो लोगों ने जो मेहनत उठाई है ना, इसी बात पे राजू भाई एक ही बात कहता हूँ. दोस्त गजल है गुनगुनाने के लिए, दोस्ती नगमा है सुनाने के लिए. दोस्त गजल है गुनगुनाने के लिए, दोस्ती नगमा है सुनाने के लिए. राजू भाई ये वो जज्बा है जो सबको नहीं मिलता, क्योंकि हौसला चाहिए दोस्ती निभाने के लिए. आप लोगों ने अगर दोस्ती नहीं निभाई होती ना तो ये इतनी बेहतरीन टूर्नामेंट रंग नहीं लाई होती. सही मायनों में ग्रामीण क्रिकेट आज आप लोगों ने बहुत ही अव्वल दर्जे का बताया. ये देखिए फिर एक बार एक अच्छा क्रिकेट मैदान के अंदर चलता हुआ कट होकर गेंद आउट स्विंग होकर बाहर की तरफ निकली. बैट्समैन लेट कट खेलने की कोशिश नाकाम. 2 गेंदें बिंदी आई है. पहली गेंद पर विकेट गिरा. गोल्डन
बनाती हुई सीधी 4 रनों के लिए शानदार चौका। क्या कमाल का टाइमिंग था, इतना बेहतरीन टाइमिंग था जिस तरीके से कैडबरी सिल्क स्वीट टाइमिंग वाला स्ट्रोक 4 रन के लिए। इस चौके के साथ बापदेव अष्टमी की टीम का स्कोर उछलता हुआ सीधा 17 रनों पर 17। अच्छी बैटिंग, अच्छी वापसी, कमबैक किया है। लाइव टेलीकास्ट पर जुड़े हुए तमाम दर्शकों का फिर एक बार तहे दिल से स्वागत। दुपारच्या सत्रामध्ये जमलेल्या मायबाप प्रेक्षक, क्रिकेटवरती प्रेम ठेवणाऱ्या प्रेक्षकांचं मी स्वागत करतोय। एका बाजूला अंधार अली आणि दुसऱ्या बाजूला बापदेव अष्टमी, या दोन संघांमध्ये लढत। या चेंडूवरती काय घडलं, निर्धाव चेंडू, इस बीच देखिए गेंद फुल टॉस खेल दिया उसे लॉन्ग लेग के रीजन में। 1 रन तेजी के साथ, दूसरा रन भी पूरा तेजी के साथ 2 रन बना लिए और इन 2 रनों के साथ टीम का स्कोर 19-19। इस बीच अच्छी गेंद, अच्छी वापसी। स्कोर देखा जाए तो 19 रन, धाव संख्या 19 झालेली आहे। दूसरा षटक मार्गस्थ है। इस बीच यॉर्कर गेंद करने की कोशिश, बैट्समैन ने उसे हल्के हाथों से खेला। 1 रन के लिए ओवर की समाप्ति। 2 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर 20 रन। करंट रन रेट की अगर हम बात करें तो 10 के औसत से रन आ रहे। एक तरफ बापदेव अष्टमी जिन्होंने 2 ओवर में 20 रन बनाए। प्रदीप भोईर, हाँ प्रदीप सर, आपल्यास विनंती आहे, समालोचक कक्षाकडे यायचे आपण लगेचच। प्रदीप भोईर सर, कुणाल शेट चांदगावकर यांचं आगमन झाले, यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय। मी आपल्यास विनंती करेन की आपण व्हीआयपी डॅश कडे यायचंय, अतिथी मंचाकडे येऊन स्थान बनवायचंय। आपलं सहर्ष स्वागत आहे साहेब। परत एकदा तुम्ही पाहू शकाल, तिसरा षटक सुरू होतोय। तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडूची घोषणा होते। अचूक टप्पा आणि भेदक मारा करायचा प्रयत्न। परत एकदा पहा काय घडलंय। बघता या चेंडूवरती 2 धावा पूर्ण आणि 2 धावाने संघाची धावसंख्या झाली आहे 22 धावा। एका बाजूला पाहायला गेलं तर बापदेव अष्टमी ज्यांनी सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 10 धावाच्या सरासरीने 2 षटकामध्ये 20 धावा केले। आता तिसरं षटक मार्गस्थ। पहा स्लोवर 1, कमी गतीने टाकलेला चेंडू फलंदाजाला हुकवत चुकवत सरळ यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडू। पहिल्या षटकामध्ये 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आले आणि तिसरं षटक मार्गस्थ आहे जिथे या षटकातले चेंडू झालेत 3। चौथ्या चेंडूवरती गोलंदाजाला दंडित केले पंचाने। स्वेरचा मारा, परत एकदा रोहित गोलंदाजी मार्कवर। रोहितचा पुढचा चेंडू परत एकदा वाईट, कुठेतरी लाईन लेन रोहितची चुकते, म्हणूनच काय 2 सलत चेंडूवरती 2 वाईट। कुठेतरी कमबॅक करावा लागेल, कारण की पहिल्या 2 षटकामध्ये 10-10च्या सरासरीने धावा आलेत। पाहायला गेलं तर क्रिकेटमध्ये धावांचा ॲनालायसिस जर लावलं तर, परंतु यावेळेस या चेंडूवरती थांबवायचा प्रयत्न, पायाने थांबवायचा प्रयत्न होता, परंतु 2 धावा खूप गतीने पूर्ण केले आणि या 2 धावाने
संघाची धावसंख्या झाली आहे 26 धावा। या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत। एका बाजूला पाहायला गेला तर बॅट्समॅन साईराज याच्या बॅटीतून एक चौकार आलाय आणि त्याचा साथ देण्यासाठी प्रमोद खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतोय। सिंगल डबल या धावांना महत्त्व देणारा कुठेतरी चांगली बॅटिंग करताना दिसतोय आणि या एका धावाने संघाची धावसंख्या झाली आहे 27 धावा। 27 रन हो गए। तीसरी ओवर जारी है। रोहित फिर एक बार बॉलिंग ट्रैक पर, स्ट्राइक पर बल्लेबाज साईराज। इस बीच देखिए खेला हुआ स्ट्रोक कवर पॉइंट के रीजन में गेंद चली है डीप कवर के रीजन में। जब तक फील्ड किया गया तब तक तेजी के साथ 3 रन पूरे और इस 3 के साथ टीम का स्कोर 30 रन। पहली ओवर में 9 रन, दूसरी ओवर में 11, तीसरी ओवर में देखा जाए तो 10। प्रदीप भोईर सरांना विनंती आहे आपण समालोचकाकडे लगेच यायचंय। आता पाहूया पुढचे 2 चेंडू शिल्लक आहेत। पुढच्या दोन षटक शिल्लक आहेत। करा पहिल्या षटकामध्ये पाहिला गेला तर 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा आणि आता चौथं षटक कोण घेऊन येतोय हे पाहायचंय। गोलंदाजाचं नाव अभी नहीं तो फिर कभी नहीं। अभी को अब दिखाना पड़ेगा, अपनी गेंदबाजी में अच्छी कमबॅक करना पड़ेगा। दूसरी तरफ देखा जाए तो साईराज याला कुठेतरी आता संघासाठी जे काही केलंय सेट झालेला बॅट्समॅन आता टॉप गिअर टाकावा लागेल। खूप गतीने धावा करावे लागतील। इस बीच देखिए खेला हुआ स्ट्रोक मिस टाइम स्ट्रोक था, कैच ड्रॉप और रन पूरे हो गए। 2 रन के साथ टीम का स्कोर हो गया 32 रन। इस बीच तेज तर्रार गेंद, स्विंगिंग यॉर्कर, वाइड यॉर्कर करने की कोशिश, गेंद काफी हद तक बाहर की तरफ निकलती हुई नजर आई। डॉट बॉल, गेंदें हो गई है इस ओवर की 2, रन हो चुके हैं 32। चौथी ओवर जारी है जिसकी अगली गेंद। इस बार खेला हुआ स्ट्रोक, फील्डर वहां पर काउ कॉर्नर के रीजन में जरूर है और कैच हो जाएंगे बैट्समैन। कैच आउट, साईराज का विकेट और अच्छी वापसी अभी द्वारा चौथी ओवर में। अब नए बैट्समैन मैदान में उतर चुके हैं। संकेत, अभी ने अच्छी वापसी की। अभी की खास बात यह है कि अभी ने अपनी ओवर में एक भी चौका नहीं खाया। साईराज ने अच्छा स्टार्ट देने की कोशिश की। कमी वयामध्ये नाव मोठं करण्यासाठी संघामध्ये जी जेव्हा तुम्हाला जागा भेटते ती माझ्या मते तर आता असते, जेव्हा संघ अडचणीत असतो आणि संघाला धावांची गरज असते आणि संघामध्ये तुमची जागा का बनलेली आहे। नेहमी प्रत्येक कॉमेंटेटर सांगत असतो की तुम्ही तुमच्यासाठी नव्हे तर तुम्ही तुमच्या गावासाठी संघासाठी केला, परंतु अशा क्षणी जेव्हा धावांची गरज असते तेव्हा काहीतरी वेगळं करावं लागते। वाह, काय फटका खेळलाय डीप पॉइंट रीजन मध्ये, चेंडू धन 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 करत सरळ 4 धावांसाठी येतोय शानदार चौकार। या चेंडूवरती 4 धावांची मोहर आणि चौकार येणं गरजेचं सुद्धा होतं,
या चौकाराने संघाची धावसंख्या झाली आहे 46 धावा, माफ करा 36 धावा। 30 नंतर 2 धावा आले, मग त्याच्यानंतर फलंदाज बाद सुद्धा झाला, आउट झाला, निर्धाव चेंडू पण आला आणि त्याच्यानंतर हा चौकार। चौथ्या चेंडूवरती एकूण धावा झाले 36। हा परत एकदा एक वेगळ्याच पद्धतीने खेळायचा प्रयत्न, वाह कलात्मक फटका, वाह क्रिकेटची सुंदरता आम्हाला दिसली आहे या चेंडूवरती, या फटक्यावरती। पाहू शकाल तुम्ही काय पद्धतीने हा फटका केला होता फलंदाज संकेतने आणि आपल्या संघासाठी चांगले संकेत देतोय। या 4 धावाने संघाची धावसंख्या झाली बापदेव आष्टीमीची 40 धावा। 2 फलंदाज आउट झाल्यानंतर मी म्हटलं ना की तुम्ही चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी हीच ती संधी असते, ज्या संधीचा तुम्ही सोनं करू शकताय। आणि काय फलंदाजी केली या फलंदाजाने, संघामध्ये कुठेतरी एक चांगलं आनंदाचं वातावरण निर्माण केलं। यावेळेस पाहू शकाल षटक संपतोय, षटक संपलेत 4। मेन पंच तुम्ही पाहू शकाल पांगळोली संघाचे आणि त्याचबरोबर त्यांचे मित्र त्याच संघामधले स्क्वेअर लेगला दिलीप पावसे, अक्षय आणि दिलीप पावसे दोन्ही पंच कामगिरी करताना दिसत आहेत, त्यांचं पण खूप खूप धन्यवाद। या स्पर्धेच्या साठी जे काही पंच आम्हाला पंचगिरी करताना लाभतायत त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत। कारण की मित्रांनो स्पर्धा जपली आहे, 16 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी आहेत, परंतु 16 संघांनी प्रत्येक वर्षी आणि प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक आठवड्यात या स्पर्धेला आपला मान समजून कोण ना कोण ठेवायचा प्रयत्न करतो या स्पर्धेला। यावेळेस तुम्ही पाहू शकाल तर दिशा क्रिकेट अकॅडमी वारसे या आयोजकांनी ठेवलेली स्पर्धा म्हणजे एक चांगली स्पर्धा आहे, जिथे तुम्ही पाहू शकाल 1900 दशकातले ज्या पद्धतीने जे काय चषक आणि जे काय बक्षीस होते हे ढाल बघून आम्हाला ती गोष्ट आठवली। आणि खरं म्हणजे क्रिकेटची मजा या ढालमध्ये आहे माझ्या मते, तर मला जेवढं माहिती आहे। कारण की क्रिकेट जेव्हा खेळला जातो ना तर स्वतः आपण खेळतो, परंतु क्रिकेट खेळताना अख्खा गाव आपल्या पाठीशी असतो आणि मग जिंकल्यानंतर तो आनंद आणि आनंद झाल्यानंतर जे काय आपल्या संघाला जे काय बक्षीस भेटणारे असतात सर्वात इम्पॉर्टंट जे असते ते बक्षीस म्हणजे 1900 दशकामध्ये जे काही गोष्ट आपण पूर्वी पाहायचो ते आम्हाला परत त्याच पद्धतीने पाहायला भेटतायत। तर या गोष्टीचा खूप अभिमान आहे। या संपूर्ण रोहा तालुक्यामध्ये हा चालू क्रिकेटचे मॅचेस मध्ये फटका सुंदर आहे, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरा धाव होईल का, होय झालंय। आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या झाली आहे बापदेव आश्रमीची 43 धावा। बघता बघता 43 धावा झालेत। या षटकातले पाहायला गेलात तर 4 चेंडू शिल्लक आहेत, 2 चेंडू झालेले आहेत। यस 3 चेंडू झालेत। यावेळेस फटका सुंदर आहे, लॉंग ऑफ रिजन मध्ये टोलवलेला फटका, क्षेत्ररक्षक खूप लांब होता परंतु प्रयत्न अपयशी ठरतोय आणि येतोय चौकार। धावसंख्या झाली आहे 47 धावा। शेवटचं षटक मार्गस्तर आहे जिथे धावा झालेत आतापर्यंत 47 ओव्हर द विकेट। यावेळीच पहा काय घडलंय मैदानात, पंच आमच्याकडे वळताना केसवेरचा मारा आहे, धावसंख्येत वाढ, धावसंख्या 48 झाली आहे। शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्तर आहे।
2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. दुपारच्या सत्रातला हा क्रिकेट. वाह, फटका सुंदर आहे. लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळलेला फटका. स्टेडिश लॉंग ऑफ. परत एकदा एक टप्पा घेऊन बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी येतोय चौकार. परत एकदा चांगल्या पद्धतीने फटकेबाजी सुंदर पद्धतीने करताना फलंदाज दिसतोय. संघाची धावसंख्या झाली आहे बघता बघता 52. 50 अप. 50 पूर्ण झाले. बापदेव अष्टमी या संघाने परत एकदा मैदानात आपल्या नावाचा डंका वाजवताना दिसते. कुठेतरी त्यांचे चाहते युट्यूबच्या मार्फत आमच्या बरोबर जुळलेत. आणि दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर अंधार आली या संघाची सुद्धा. तर दोन्ही संघाचं कौतुक. परंतु पहा मैदानात काय घडतंय. एकाला दुसऱ्याला सांगण्यात तिसऱ्या धावावर फलंदाज रनआउट होतोय. आणि पहिल्या सत्रातल्या शेवटच्या चेंडूवरती धावा आले 2. संघाची धावसंख्या झाली पहिल्या सत्रात संपल्यानंतर 54. आता जिंकण्यासाठी 55 धावांची गरज आहे अंधार आली या संघाला. बापदेव अष्टमी आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला चला फटाफट चला. जास्त उशीर लावू नका प्लीज. खूप चांगली फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये पाहायला आम्हाला भेटली आहे. संकेतनी आपल्या संघासाठी 3 मोठे फटके म्हणजे 4 चौके मारले आणि 20 धावांवर खेळला. त्याचा साथ देण्यासाठी साईराज आणि प्रमोद 7 चेंडूमध्ये 20 धावांची खेळी साकारली त्याने. आणि आता दुसऱ्या सत्रामध्ये परत एकदा मी घेऊन जातोय तुम्हाला. आणि दुसऱ्या सत्रामध्ये नक्कीच परत आपण आवाज ऐकणार आहोत. मायबोली मराठीमध्ये प्रदीप भोईर सरांची आवाज. थँक्यू.
सामना पाहतो एका बाजूला आहे बापदेव अष्टमी, तर त्यांच्या विरोधात संघ आहे अंधाराळी. अंधाराळी या संघाने आपण पाहिलं नाणेफेक जिंकण्याचा निर्णय घेतलेला प्रथमचा क्षेत्ररक्षण करण्याचा. प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहिल्या ज्या बापदेव अष्टमी संघाने धावसंख्या उभी केली 54, 55 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये उतरलेत फलंदाज अंधाराळी संघाचे. पहिले षटक प्रगतीपथावर पाहतो या ठिकाणी. षटक क्रमांक पहिलं जो गोलंदाज आहे साईराज. धावसंख्या पहिल्या धावफलकावरती 6 धावा धावफलकावरती आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. 5 षटकांचा हा सामना आहे पहिला फेरीतील. साईराजचा हा चेंडू उसळी घेतल्यानंतर आपण पाहिलं या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावा पाहिल्या धावफलकावरती 6. फलंदाज आहेत आपण पाहिलं स्ट्राईकला आला होता मिथिलेश आणि त्याच्या साथीला आकाश. हे 2 बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. 7 धावा धावफलकावरती 55 धावांचा पाठलाग करत असताना षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. गोलंदाज साईराज. पहिलं षटक संपले. पहिल्या षटकाची सांगता झाले. धावफलक पहिलं 6 धावा. 5 षटकामध्ये 55 धावांचा पाठलाग करायचं होतं म्हणजे प्रति षटकामध्ये 11ची सरासरी होते. मात्र या षटकामध्ये पाहिल्यानं 6 धावा खर्च केल्या गोलंदाजाने. गोलंदाजी मार्कवर दुसरा गोलंदाज येतोय. संकेत हा गोलंदाज दाखल झालाय गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्राईकला आपण पाहतोय सलामीचा फलंदाज मिथिलेश आहे. मिथिलेश आतापर्यंत पाहिल्या 3 चेंडू खेळलाय. 1 धावसंख्येवर खेळ करतोय. ही स्पर्धा पाहतोय आपण स्वयंभू श्री दहावीर महाराज क्रिकेट असोसिएशन 16 गाव 16 संघांना एकत्र आणलंय आणि खऱ्या अर्थी स्पर्धा पाहतोय असोसिएशनच्या माध्यमातून. प्रथमच मला तर वाटतं या असोसिएशन मध्ये ड्रीम्स क्रिकेट.in च्या माध्यमातून तिचं थेट प्रेक्षेपण पाहायला मिळतोय. सहा धावा धावफलकात आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. गोलंदाज संकेत हा गोलंदाजासाठी या ठिकाणी तयार आहे. जी दिशा क्रिकेट अकॅडमी वर्से आयोजित क्रिकेट स्पर्धा आहे टुर्नामेंट्स आहे 2024 चॅनल नंबर 01 या लाईव्ह चॅनल वर चालू आहे. साई कृपा केबल नेटवर्क वरती हा आपण हे सामने पाहत आहोत घर बसल्या देखील. आणि युट्यूबला जर पाहिलं तर ड्रीम्स क्रिकेट.in ला ही स्पर्धा पाहायला मिळते. ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन खाली जाऊन बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. 1 लाखाचा पल्ला मात्र गाठलाय. धावसंख्या पहिली धावफलकावरती पहिल्या चेंडूवरती सिंगल. त्याच्यानंतर आपण पाहतोय दुहेरी. 3 धावा खर्च केले आतापर्यंत. धावफलक पहिल्या धावफलकावरती 9 धावा 55 धावांचं पाठलाग करत असताना 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. गोलंदाजीसाठी सज्ज झालाय संकेत उर्ध विकेटने. कुठल्या स्फोटला आदळला चेंडू मात्र आपण पाहिला कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये या ठिकाणी दिशा दिली आणि चेंडू सीमापार ट्रॅव्हल होतोय. 4 धावींसाठी चौकार. मात्र पहिल्या षटकाचा विचार केला धावा येत नव्हत्या. 6 धावा होत्या. मात्र या षटकामध्ये धावा यायला लागल्यात. तब्बल आता पहिल्या आपण 6-7 धावा मात्र आतापर्यंत खर्च केल्या गेल्या. आणि जी गरज आहे 55 धावांची पाठलाग करण्याची 11च्या सरासरीने ती गरज मात्र या मैदानावरती खेळपट्टी पूर्ण करताना पाहायला मिळतोय अंधाराळी संघाचा मिथिलेश आणि आकाशच्या माध्यमातून. पॉवर प्लेचं दुसरं षटक 3 षटक थर्ड सर्कलच्या बाहेर आहेत. मजबूत असा फलंदाज आपण पाहतोय मिथिलेश आहे ऑन द स्ट्राईकला. पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. या ठिकाणी पटका बसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली मात्र झेल घेता आलं नाही. हातातून हा सोपा झेल मात्र सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच इत मॅच. तुम्हाला जर मॅच जिंकायची असेल तर चांगलं क्षेत्ररक्षण चांगल्या कॅचेस मात्र पकडाव्या लागतील. कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारी लोक कारण सांगत नाही. मोठा फटका मारायचा होता आडव्या बॅटने मात्र चेंडू आधीच निघून गेला. एवढा जोरात टाकलेला चेंडू आपण पाहिला. वेगावरती स्वार देखील झालाय गोलंदाज संकेत.
निर्धाव चेंडूची सांगता झाले. धावपळक पाहिलं धावपळकावरती आहे. धावा बिनबाद 15 धावा. पुन्हा एकदा संख्या सज्ज झालाय ओव्हर द विकेटने. कुठल्या स्फोटला त्या टप्पा आधारल्यानंतर चेंडू आपण पाहिला समांतर बाजू रेषेमध्ये या ठिकाणी इष्टाच्या हातामध्ये विसावलाय. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांची सांगता झाले. धावा जर पाहिल्या धावपळकावरती बिनबाद 15 धावा धावपळकावरती आहेत. म्हणजे अजूनही जर पाहिलं ना आपण 40 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत. 40 धाव्यांची गरज. चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 40 धाव्यांची गरज आहे. जे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना 11च्या सरासरी धावा जमा करायच्या तर पहिल्या षटकामध्ये कौतुकास्पद कामगिरी पाहायला मिळाली गोलंदाज साहिराची. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील पाहिलं 9 धावा खर्च केल्या संकेतने. एकूण धावफलक पाहिलं धावफलकावरती आणि या ठिकाणी कॅश फ्राय झाले चौकारासाठी. प्रणय सुतार यांच्या माध्यमातून कॅश फ्राय झाले चौकारासाठी. फलंदाज आकाश याच्यासाठी 500 प्रत्येक चौकारासाठी. प्रणय सुतार याच्या माध्यमातून कॅश प्राइज झालाय 500 रुपयाचं प्रत्येक चौकारासाठी. फुलांची ट्रॅकवर सज्ज झालाय. ओव्हर द विकेट या ठिकाणी पहिला चेंडूला गल्ली क्षेत्रामध्ये दिशा दिले. कट केलंय. एक कालकट क्रिकेट पाहायला मिळतोय. तद्भर मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना आपण चौकार षटकारापेक्षा सिंगल डबलला खूप महत्व असतं क्रिकेटमध्ये आणि तेच मात्र या ठिकाणी ध्येय उद्दिष्ट गाठताना पाहायला मिळतात ते बॅटर्स. गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर अथर्व पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने सज्ज झालाय. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन पाहिलं या ठिकाणी. झेल होता का प्रश्नचिन्ह पडले परंतु झेल पकडला नाही. कोणताही या चेंडूवरती धाव नाही धोका नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाले. अथर्व आकाश पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन द स्ट्राईकला आहे. गोलंदाजीसाठी सज्ज झालाय अथर्व. फुल टॉस मध्ये चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा पार. येतोय हा चौकार. एकवीस धावा धावपळकावरती 500 रुपयाचं कॅश प्राइज लगावलेलं प्रणय सुतार याने आणि 500 रुपयाचा खऱ्या अर्थाने मानकरी ठरलाय. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं ना आपण फलंदाज आकाश थांबला होता की मला कॅश प्राइज कधी येणार आणि मी चौकार षटकार कधी लगावणार. फुटवर्कचा वापर केला. पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये हवेच्या झोकामध्ये चेंडू मात्र आपण पाहिले ना गोंगाव धावला हवेमध्ये आणि शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू खेळपट्टीवरती पडला. धावा धावपळकावरती 22 धावा. या ठिकाणी मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अथर्वच्या माध्यमातून. 22 धावा धावपळकावरती आहेत. पुन्हा एकदा अथर्व सज्ज झाले गोलंदाजी ट्रॅकवर. आकुटपदा चेंडू शॉट एक्स्ट्रा रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे. कोणते एकच धाव मात्र एक धाव रोखू शकत नाही. एक धाव पूर्ण केली गेली. 23 धावा धावपळकावरती. आता मात्र समीकरण पाहिलं ना 33 धाव्यांची गरज आहे. 13 चेंडू 33 धाव्यांची गरज आहे. सॉरी 32 धाव्यांची गरज आहे. स्लोवर पद चेंडू आपण पाहिला मिड विकेट क्षेत्रामध्ये
वन भाऊ सीमा पार चौकार. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा आपण पाहिल्या धावफलकावरती तर 27 धावा धावफलकावरती. या षटकाचा विचार केला, या षटकामध्ये धावा खर्च केल्या गेल्या 12. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं सायरसने 6 धावा खर्च केल्या. दुसरा षटक संख्येचा पाहिला 9 धावा खर्च केल्या. आणि या तिसऱ्या षटकाचा विचार केला तर 12 धावा मात्र खर्च केल्या गेल्यात गोलंदाज अथर्वने. 12 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. 14 ची सरासरी 28 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असणार आहेत 12 चेंडू 28 धावांची गरज आहे. एक चांगली पार्टनरशिप झाली खऱ्या अर्थाने, मात्र आता मोठ्या फटक्यांची देखील गरज आहे. अजूनही रोहित शिंदे या ठिकाणी बाकी आहे. डगआउट मध्ये या ठिकाणी शांत बसलाय. मोठ्या फटक्यासाठी जाणला जातो. अष्टपैलू खेळाडू आहे आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्यांना जी संधी दिली प्रोव्हाइड केलं सलामीला आणि तो निर्णय अचूक असणार आहे का रोहित शिंदेचा. 28 धावांची गरज आहे 12 चेंडू मध्ये. चला जास्त वेळ घेऊ नका. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय सज्ज झालाय. संकेत ज्याने 9 धावा खर्च केल्या होत्या तोच गोलंदाज पुन्हा या ठिकाणी सज्ज झालाय. फलंदाज आपण पाहतोय मिथिलेश. उसळी घेणारा चेंडू आपण पाहिला. या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता झाले. 11 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. 11 चेंडू 28 धावा. मिथिलेश मोठे फटक्यांसाठी जाणला जातो, मात्र आज शांत पाहायला मिळतोय. विध्वंसक खेळी होणार का. पुढे सरसावून चेंडूला मारण्याचा प्रयत्न केलाय. बराच वेळ चेंडू हवेमध्ये राहिलाय. अप्रतिम जर्द्याचा असेल अवघड असं वाटत होते की हा झेल घेणार नाही, परंतु अवघड झेल सोप्पा होऊन जातो आणि सोप्पा झेल कधी अवघड होऊन जातो ना हे मात्र कळत नाही. महत्वाचा गडी गारज झालाय. या ठिकाणी फलंदाज क्रमांक पहिला मिथिलेश बाद झालाय. संकटात सापडलाय अंधाराळी संघ. 10 चेंडू 28 धावांची गरज. रोहित शिंदे हळूवार पावलाने मैदानामध्ये दाखल होते 3ऱ्या क्रमांकासाठी. आता मात्र रोहितला आपले हात ओपन करावे लागतील. बॅट या ठिकाणी ओपन खुल्ली करावी लागेल. 10 चेंडू शिल्लक आहेत. 28 धावा जमा करायच्या आहेत. 28 धावा होणार का. धावा 28 रोखणार का गोलंदाज. बरंच काही दडलंय ह्या षटकामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. संकेत 2 चेंडू मध्ये कोणती धाव खर्च केली नाही, मात्र एक महत्वाचा गडी गारद केलाय. पार्टनरशिप होत असताना तिला मात्र सुरुंग लावलाय. रोहित शिंदेला टाकला चेंडू भुसकाळ्यात टाकलाय. सन्मानपूर्वक खेळायचा होता, मात्र बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही झाला. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. धावफलक जर पाहिलं ते स्थिरावलेलं. 27 धावा 9 चेंडू शिल्लक आहेत. 28 धावांची गरज आहे. रोहित शिंदेच्या बॅट मधून मोठे फटके येणार का आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय. झेल मात्र सुटलाय. पहा अवघड झेल होता तो मात्र सोप्पा करून घेतला आणि सोप्पा झेल अवघड झालाय. झेल सुटलाय, मात्र एक धाव रोखू शकत नाही. एक धाव पूर्ण केली जाते. धाव संख्या पाहिली धावफलकावरती 28. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 8. 27 धावांची गरज. संकेत पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. मोठा फटका उडवला या ठिकाणी मिड ऑन क्षेत्रादरम्यान. पुन्हा एकदा 30 चुकी पाहायला मिळतोय. एक चुकी करा, परंतु 30 चुकी पुन्हा पुन्हा करू नका. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच. तुम्हाला जर या मॅच मध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे. आज मात्र रोहित शिंदेला जीवनदान मिळालंय. खऱ्या अर्थाने फलंदाज आपण पाहतोय अंकेशला देखील आकाशला देखील जीवनदान मिळालंय. या मिळालेल्या जीवनदानाचं संधीचं सोनं करणार का. ज्या फटक्यांसाठी जाणला जातो ते फटके
रोहितच्या बॅट मधून पाहायला मिळतील का? फ्लाइटेड फटका होता, मात्र आपण पाहिलं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. धावा मिळतील या चेंडूवरती फक्त आणि फक्त एकच. रोहित शिंदे देखील या ठिकाणी थोडस शांत केलं रोहितला. रोहित नावाचा वादळ जर गोंगावलं तर नक्कीच धावा पूर्ण होतील. मात्र या ठिकाणी कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, बापदेव अष्टमी संघाचं. काय गोलंदाजी नमुना पेश करतायत. पाण्याची व्यवस्था करायची आहे. आता मात्र आपण पाहिले ना 6 चेंडू शिल्लक आहे. 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 26 धावे 25 धावेंची गरज. 6 चेंडू 25 धावा जिंकण्यासाठी होणार का? कारण स्ट्राईकला मात्र आहे रोहित शिंदे. मात्र डेथवा स्पेशलिस्ट कोणता गोलंदाज आणि कोणत्या गोलंदाजाला या ठिकाणी पाचारण केले आमंत्रण करतील या 24 धावा रोखण्यासाठी डिफेन्स करण्यासाठी. बापदेव अष्टमी संघाने प्रथमतः फलंदाजी करत असताना 55 धावांचं टार्गेट समोर ठेवलं होतं आणि तेच टार्गेट आता मात्र सावरताना या ठिकाणी दमछाक झाले. आता मात्र धावांचा या ठिकाणी दुष्काळ पडलाय. ज्याप्रमाणे एखाद्या वाळवंटामध्ये एखादा वाटसरू पाण्याच्या शोधामध्ये भरकटत असतो, तसा मात्र या ठिकाणी अंधाराळी संघ धावांच्या शोधामध्ये फिरतोय खऱ्या अर्थाने या मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय कैलास खांडेकर. उर्ध्व विकेटने या ठिकाणी सज्ज झालाय. 25 धावांची गरज आहे 6 चेंडू मध्ये. एखादा फलंदाज म्हणत असेल, खेळाडू म्हणत असेल, पाठीराखा म्हणत असेल फक्त 4 चेंडूची गरज आहे मोठे फटक्यांची. मात्र ते 4 फटके येणार का? पहिला चेंडू आपण पाहिला कव्हर रिझन मध्ये पाठवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फंबल झाला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहजरित्या मात्र त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 2 पुढे सरसावले. आता मात्र समीकरण पाहिलं 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडू मध्ये 23 धावेंची गरज. 5 चेंडू मध्ये 23 धावेंची गरज. उर्ध्व विकेटने सज्ज झाले गोलंदाज रोहित शिंदे. आज शांत पाहायला मिळतोय. असा रोहित शिंदेची कधी बॅट फलंदाजी पाहायला मिळत नाही. मात्र आज कुठेतरी बॅकफुटर ठेवलंय रोहितला. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल बापदेव अष्टमी संघाचं. काय या ठिकाणी जेवढी चांगली फलंदाजी झाली ना, तेवढ्या चांगल्या धाटणीची आक्रमकता गोलंदाजी पाहायला मिळतोय बापदेव अष्टमी संघाच्या या गोलंदाजांची. अंधाराळी संघाला मात्र बॅकफुटर फेकतोय की काय? या ठिकाणी मोठा फटका उडवलाय. चेंडू आपण पाहतोय मिड ऑन क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसवलाय. धावा मात्र या चेंडूवरती मिळाल्यात 2 धावा. तीन चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू मध्ये कोणतेही धाव मात्र घेतले नाही. क्या बात आहे. या ठिकाणी रोहित शिंदेने देखील या ठिकाणी आपला आत्मविश्वास गमावलाय. 1 धाव मात्र पूर्ण केले जाते. अजून आपण जर पाहिलं 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू मध्ये 21 धावेंची गरज आहे. 22 धावेंची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर कैलास आणि मात्र उशीर झालाय. मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावेंसाठी षटकार. चौतीस धावा धावफलकावरती आहेत. एकोणचाळीस धावा धावफलकावरती शेवटचा चेंडू. आणि हा सामना मात्र जिंकलाय तो म्हणजे बापदेव अष्टमी या संघाने. षटकार आलाय करा 43 धावांचं या ठिकाणी आपण पाहिलं. धावा पार केल्या. ज्या 55 धावांचा पाठलाग करत असताना